राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं सरकारचं आवाहन। पेट्रोल पंपावर कुणी काळाबाजार करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। शेत रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचं नुकसान करणाऱ्यांचा आधार कार्ड आणि फार्मर आयडी तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी, अर्ज दुरुस्ती आणि ई-केवायसी करा, 31 मार्च 2026 तारखेपर्यंत रखडलेले हप्ते मिळणार। आम्ही कधी लता वहिनी किंवा श्रीकांत शिंदेंच्या बायकोवर बोललो नाही, सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंना सूचक इशारा। नीलम गोरेंचा आदेश रद्द, तुषार दोशींचं निलंबन नाहीच, पोलीस अधीक्षक सातारा कार्यालयात दाखल। मुंबई हादरली, बोलत नाही म्हणून 16 वर्ष मुलीवर कोयत्याने वार, आरोपी युवक अटकेत, मुलुंडमधील प्रकार। जुना स्टोव्ह बाहेर काढा, केंद्र सरकारची रॉकेल वाटपास मंजुरी, राज्यातील शिधापत्रिका धारकांना 3 लिटर केरोसिन मिळणार। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।